हाय हॅलो नमस्कार. मी समीक्षा आपलं पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. ऑफिसवरून आली, फ्रेश वगैरे झाली आणि हा प्रशांत कॉर्नरमधला संदीपने जो केक आणलेला तो खायला घेतला. तसं मला केक जास्त असे प्लम केक वगैरे आवडत नाही, परंतु हा केक इतका प्रतिम आहे. फ्रूट अँड नट असं ह्या केकचं नाव आहे. जर तुमच्या आजूबाजूला जर प्रशांत कॉर्नरचं दुकान असेल तर नक्की हा ट्राय करा. त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी करण्यासाठी भाजी कट करायला घेतली. भाजीमध्ये गवार आणि गलका वांगा अशी भाजी करायची होती आणि वांग्याचं जे देठ असते किंवा जी शेंडी असते ती आम्ही टाकून देत नाही, तर ती भाजीमध्ये आम्ही टाकतो आणि ती खूप अप्रतिम लागते. मला कमेंट्स करून नक्कीच सांगा की वांग्याचं देठ जे आहे ते कोण कोण भाजीमध्ये टाकतं तर आणि कोणाकोणाला आवडतं हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. खूप मस्त लागतं भाजी. वांग्यापेक्षा वांग्याचं देठ जे आहे ते खूप मस्त. अशा प्रकारे मी भाजी सर्व कट करून घेतली. त्याच्यानंतर भाजीसाठी वाटण वगैरे केलं आणि मी माझ्या पुढच्या कामासाठी लागली. ही सर्व कामं करता करता मी भारवीला फोन करून सांगितलं होतं की येताना दूध घेऊन ये, आणि परवा आला नव्हता. नेहमीप्रमाणे परवा त्या घरी होता. त्याच्यानंतर बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला तर समोर परवा आला आणि तो खूप हॅपी असतो जर त्याचा होमवर्क कंप्लीट झालेला असतो. आणि भारवीला पुन्हा जायचं होतं म्हणून ती दरवाजातच उभी राहिली आणि दुधाची पिशवी माझ्याकडे दिली आणि त्याच्यानंतर मी ती दुधाची पिशवी घेतली आणि धुतली. कारण मला ही सवयच आहे, पनीर आणू नाही तर दूध आणू, दही आणू, कोणतीही आणलं का ती पिशवी पहिले धुवायची आणि नंतरच ते दूध वगैरे गरम करायचं. तर दूध गरम करण्यासाठी मी असं भांड्यामध्ये ते काढलं आणि तुम्ही बघत असाल की हे जे दूध आहे ते हे तबेलाचं आहे. कोणत्याही पॅकेटचं मी दूध वापरत नाही कारण ते मला आवडत नाही. तर त्याच्यानंतर दूध गरम करण्यात ठेवलं आणि नंतर मी परवाची स्टडी करायला बसली. कारण तो होमवर्क जरी करून आला तरी थोडंसं रीडिंग वगैरे असतं ते मी त्याच्याकडनं करून घेते. आणि सकाळ सकाळ आज माझी अशी पंचायत झाली होती. ॲक्वागार्डचं काम जे होतं ते ॲक्वागार्डने अचानक असा मला धोका दिला होता आणि त्यातून पाणी पूर्ण लीक होत होतं. म्हणून हे ॲक्वागार्डच्या सर्व्हिसिंगसाठी आलं होतं माणूस. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि वॉक करायला घेतलं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. बाय.